नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा काही जबरदस्त प्रोमो रिलीज झालेला आहे. रिसेप्शन पार्टीमध्ये चक्क सुष्मिताच्या समोर अंशुमनचा खरा चेहरा येणार आहे आणि त्यानंतर ती जो काही निर्णय घेणार आहे बघतच राहा. जबरदस्त भाग असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो मल्लिका आणि अंशुमनने खूप मोठा प्लॅन बनवलेला असतो. मल्लिका म्हणत असते, अंशू आजच्या रिसेप्शनमध्ये स्वानंदीचा असा अपमान व्हायला हवा ना की राजवाड्यांच्या घरात ती पुन्हा कधीच मानवर करून चालू शकणार नाही. ती पैठणी साडी जी तिने सुष्मितासाठी आणली होती ना, ती कोणत्याही परिस्थितीत सुष्मितापर्यंत पोचता कामा नये. तेव्हा अंशू बोलतो, मॉम डोंट वरी, माझा प्लॅन फुल प्रूफ रेडी आहे. आज स्वानंदी तिच्या जाळ्यात अडकणार, सगळ्यांसमोर राजवाड्यांची इज्जत जाणार आणि याची दोषी कोण ठरणार? ही स्वानंदी. आणि सुष्मिता सगळ्यांसमोर कॅरेक्टरलेस ठरणार. त्यामुळे एका दगडात दोन पक्षी असं म्हणतच दोघेही हसू लागतात. तर आता रिसेप्शनचा दिवस उजाडतो. आता सकाळी सकाळी आनंदी अतिशय प्रेमाने एक सुंदर पैठणी साडी आणि पारंपरिक दागिने घेऊन आलेली असते सुष्मिताच्या रूममध्ये. पण तिथे सुष्मिता नसते, तिथे असतो अंशू. स्वानंदी बोलते, अंशू सुष्मिता कुठे आहे? राजवाड्यांच्या परंपरेनुसार आज तिला रिसेप्शन पार्टीमध्ये ही पैठणी साडी नेसायची आहे. मी खास तिच्यासाठी निवडली आहे. तेव्हा अंशू बोलतो, अगं स्वानंदी ती पार्लरमध्ये गेली आहे ब्रायडल मेकअपसाठी. तू एक काम कर, साडी मला दे, ती आल्यावर मी तिला देतो आणि ती आली की मी स्वतः तिला देईन. तू खाली जा, गॅसची तयारी बघ. स्वानंदी बोलते, अरे पण. तेव्हा अंशू बोलतो, ट्रस्ट मी स्वानंदी, मी देईल तिला. शेवटी ती माझी बायको आहे आणि आजच्या पार्टीमध्ये ती सुंदर दिसावी असं मला सुद्धा वाटतंच ना. त्यामुळे काळजी करू नकोस. मी जरी दुसऱ्यांच्या बाबतीत कट कारस्थान करत असलो पण स्वतःच्या बायकोच्या बाबतीत असं कधीच करणार नाही. तू जा बिनधास्त. स्वानंदी ठीक आहे बोलते आणि तिकडून निघून जाते. पण तरीसुद्धा या स्वानंदीला त्याच्यावरती विश्वास ठेवायला नको पाहिजे होता. असो, ती गेल्यावर अंशू ती पैठणी उचलतो आणि कपाटात लपवून ठेवतो. त्या जागी तो एक अतिशय शॉर्ट आणि रिव्हिलिंग वन पीस, पिंक कलरचा वन पीस काढून बेडवरती ठेवतो. थोड्याच वेळा सुष्मिता पार्लरमधून आलेली असते. बेडवरचा तो शॉर्ट ड्रेस बघून तिला जरा धक्काच बसतो. सुष्मिता बोलते, अंशू अरे हे सगळं काय आहे? हा तर पार्टीवेअर वन पीस आहे. आज जर मी या रिसेप्शनमध्ये हा ड्रेस घातला तर आजी आणि समोर किती चिडतील. तेव्हा अंशू बोलतो, सुश अगं तू ना एकदम त्या स्वानंदी सारखाच बॅकवर्ड विचार करतेस. अगं आजच्या या कार्यक्रमामध्ये मोठे बिझनेसमॅन आणि VIP गेस्ट येणार आहेत. त्यांना त्या साड्या नेसलेल्या बायका बघायच्या नसतात. त्यांना मॉडर्न राजवाड्यांची सून बघायची आहे. आणि तसं पण हा ड्रेस कुणी आणलाय माहिती आहे का? अगं तुझ्या फेवरेट स्वानंदीताईने. आणि तिने मला काय सांगितलंय की सुष्मिताला जरा मॉडर्न दिसायला सांग. सुष्मिता खूपच खुश होते आणि बोलते, काय माझ्या नंदूताईने? वा, मला तर आधीच असे रिव्हिलिंग कपडे घालायला खूप आवडतात. माझी ताई तशी खूप गावठी आहे पण मी मात्र हॉट आहे, खूप मॉडर्न आहे आणि मी आता बघ पार्टीमध्ये काही कमाल करते. तर आता आपल्याला पुढे डिरेक्टली रिसेप्शनची पार्टी दाखवली आहे. सगळीकडे फुलांची सजावट असते, मोठमोठे गेस्ट आलेले असतात. राजवाडे आनंद त्यांच्या क्लायंटचं स्वागत करत असतात. स्वानंदीसुद्धा तेच करण्यामध्ये व्यस्त असते. आणि तेवढ्यातच कॅमेरा पायऱ्यांवरती वळतो. पायऱ्यांवरून सुष्मिता खाली उतरत असते. तिने तो अत्यंत शॉर्ट वन पीस घातलेला असतो, सोबत हेवी मेकअप आणि हाय हिलसुद्धा घातलेले असतात. आणि सुष्मिताला बघून तिथे जमलेल्या बायका कुजबुज करायला सुरुवात करतात. ते बोलतात, अरे बापरे, ही राजवाड्यांची सून आहे का नक्की काय आहे? कसले घाणेडे कपडे घालून आली आहे. ते महत्त्वाचे गेस्ट आलेले असतात. ते सुद्धा बोलतात, राजवाडे साहेब अहो ही तुमची नवीन सून. अहो तुम्ही तर म्हणाला होता की तुमचं रिसेप्शन अगदी पारंपरिक पद्धतीने होणार आहे. मग ही मुलगी हे सगळं काय बरं घालून आली आहे? अहो हे रिसेप्शन आहे की एखादं नाईट क्लब? तुमच्या खानदानाची एवढीच परंपरा आहे का? राजवाडे, खरं तर तुम्ही परंपरानिष्ठ आहात म्हणून आम्ही तुमच्याबरोबर डील साईन केली होती. पण हे जर असं असेल तर आम्हाला तुमच्याबरोबर डील करण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे, काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे. आनंद राजवाडे त्यांना शांत करण्याचं काम करत असतात. त्या दोघांना काही समजायला मार्ग नसतो हे सगळं काय घडतंय. तेव्हा आनंद बोलतो, सर तुम्ही हायपर होऊ नका, शांत व्हा. नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे. आमच्या घरामध्ये असे तोकडे कपडे कोणी कधीच घालत नाही. काहीतरी गडबड झाली आहे, 100% काहीतरी गडबड झाली आहे. आम्ही लवकरात लवकर ते सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करू, तुम्ही काळजी करू नका. पण आजी मात्र संतापाने थरथरत असते. त्या जोरजोरात ओरडत असतात, हे राम, अरे देवा, या मुलीला काय अवदसा ठेवली आहे? राजवाड्यांच्या घरात हे असले तोकडे कपडे? शिवशंभू शिवशंभू. स्वानंदी अगं कुठे आहेस तू? हा सगळा काय प्रकार आहे? अगं तू तर स्वतःच्या बहिणीसाठी केशरी कलरची साडी आणली होतीस ना, मला सकाळी दाखवली सुद्धा होतीस. मग हा सगळा काय प्रकार आहे? साडी बदलली कशी काय? आणि त्याच्या जागी हे घाणेरडे कपडे कसे काय आले? आणि हे सगळं बघितल्यावर समरला सुद्धा खूप राग आलेला असतो, कारण त्याची क्लायंटसमोर पूर्णपणे लायकी गेलेली असते. तो जोरातच ओरडतो, स्वानंदी मॅडम
स्वानंदी मॅडम, अहो हे सगळं काय चाललंय? तुम्ही जबाबदारी घेतली होती ना नवीन सुनेला तयार करण्याची? तुम्ही आमच्या घराची आबरू वेशीवरती टांगलीत. खूप चुकीचं केलंय तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते, राजवाडे जरासं थांबा, मला वेळ द्या, काहीतरी गडबड झाली आहे. तिला काही समजायला मार्ग नसतो. ती आता सरळ सुष्मिताच्या जवळ येते आणि बोलते, सुश, हे काय घातलेस तू? मी तर तुला सुंदर पैठणी दिली होती ना, शेला दिला होता ना, मग असले घाणेरडे कपडे तू का घालून आलीस? आपली इज्जत तू का काढलीस? तेव्हा सुष्मिता बोलते, काय नाटक करतेस ताई? अगं तूच तर हे कपडे मला दिले होतेस. अगं तूच तर हा ड्रेस बेडवरती ठेवला होतास ना अंशूकडे देऊन. आणि मग काय, या मंदाला तर पॉईंटच पाहिजे असतो. ती लगेच आता नाटक करायला सुरुवात करते आणि बोलते, वा वा स्वानंदी वा, शेवटी तू सिद्ध केलंस तुझा हा सावत्रपणा. स्वतःला सती सावित्री सिद्ध करण्यासाठी आणि माझ्या मुलीला सगळ्यांसमोर चारित्र्यहीन दाखवण्यासाठी तू हा सगळा खेळ खेळलीस. सगळ्या राजवाड्यांच्या समोर माझी सुश वाईट दिसावी म्हणून तू तिला हे कपडे दिलेस ना. धिक्कार आहे तुझा, धिक्कार आहे तुझ्यासारख्या बहिणीचा. आणि हे ऐकून स्वानंदी रडायला सुरुवात करते. तिला काही समजायला मार्ग नसतो. समरसुद्धा काहीच बोलत नसतो. मल्लिका, अंशू एकमेकांकडे बघत असतात. त्यांना तर खूप हसायला येत असतं, कारण त्यांचा पहिल्यांदाच कोणता तरी डाव सक्सेसफुल झालेला असतो. पण प्रेक्षकांनो, आता येतो खरा टर्निंग पॉईंट, ज्यामुळे सगळा सीन बदलणार आहे. एकाएकी तिथे एक वेटर येतो, म्हणजे त्यांचा जुना स्टाफ. तो बोलतो, मालक मला माफ करा, पण स्वानंदी मॅडमची यात काहीच चूक नाही आहे. त्यांनी तर खरंच पैठणी दिली होती, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तेव्हा मल्लिका बोलते घाबरून, ए नोकरा, तुझी हिंमत कशी झाली मध्ये बोलायची? सिक्युरिटी, याला आत्ताच्या आत्ता बाहेर फेका. तेव्हा समोर बोलतो, एक मिनिट काकू, त्याला बोलू द्या, काय म्हणायचंय तुला? तेव्हा वेटर बोलतो, समर सर, जाता जाता चिंगीताईने मला बजावलं होतं की स्वानंदी मॅडमवरती लक्ष ठेव. त्यांच्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे म्हणूनच मी लक्ष ठेवून होतो. आणि म्हणूनच माझ्या बेस्ट फ्रेंडने चिंगीने ही जबाबदारी मला दिली होती. त्यामुळे ही जबाबदारी पाळणं माझं परम कर्तव्य होतं. आणि त्यात स्वानंदी मॅडम खूप चांगले आहेत. त्या दरवेळेस आमची किती मदत करतात. आम्हाला काय हवं आहे काय नको आहे ते बघतात. त्यामुळे आत्ता मला मदत करणं भागच होतं. आणि म्हणूनच मी छोट्या तोंडी मोठा घास घेतोय. खरं तर हे सगळं मला नको करायला पाहिजे होतं, पण स्वानंदी मॅडमला निर्दोष सिद्ध करण्यासाठी या सगळ्याचं मी शूटिंग केलं. मोबाईलमध्ये हे सगळं रेकॉर्ड केलं. समर सर हे बघा, असं म्हणत असतो. सगळ्यांना ते रेकॉर्डिंग दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असतं की स्वानंदी साडी देऊन जाते अंशुमनला, पण अंशुमन ती साडी कपाटात लपवून ठेवतो आणि तो ड्रेस बेडवरती ठेवतो. तो व्हिडिओ पाहून सगळेच आता स्तब्ध झालेले असतात. राजवाड्यांना तर इतका राग आलेला असतो की काय सांगायलाच नको. ते जोरातच ओरडतात, अंशुमन, अरे हे सगळं काय पाहतो मी? माझ्या बायकोला खाली खेचण्यासाठी तुम्ही इतके मोठे मोठे डाव रचताय आणि त्यापुढे तुम्हाला राजवाड्यांची इज्जतसुद्धा दिसत नाहीये. स्वतःच्या बायकोची सुद्धा तुला इज्जत दिसत नाहीये. माझ्या बायकोला खोटं ठरवण्यासाठी तू स्वतःच्या बायकोची इज्जत चव्हाट्यावरती आणलीस, तिची लायकी काढलीस. अरे कोणता नवरा असं स्वतःच्या बायकोबरोबर करतो? अरे तुला जरा तरी लाज वाटते की नाही? सुष्मिताला मात्र हे सगळं पटायला तयारच नसतं, कारण त्याचं अंशुमनवरती पूर्ण विश्वास असतो. ती बोलते, नाही हे खोटं आहे, मला तो व्हिडिओ बघायचा आहे. आणि तो व्हिडिओ बघितल्यावर तिचे डोळे पूर्णपणे उघडलेले असतात. तो व्हिडिओ बघितल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्यामध्ये अंशू स्पष्टपणे म्हणत असतो, ही सुष्मिता एक नंबरची कार्टून आहे. हिचं माझ्यावर जरासुद्धा प्रेम नाहीये. मला तर फक्त हिचा उपयोग करून घ्यायचा आहे. आता या मूर्ख मुलीला हा मी वन पीस देतो आणि सगळ्यांसमोर तिचा जोकर करतो, असं म्हणत असतो, हसत असतो त्या व्हिडिओमध्ये. खरं तर गेल्या 2-3 दिवसांपासून तिला अंशूवरती संशय आलेला असतो. त्याचं वागणं पाहून तिला कळत असतं की अंशुमनचं तिच्यावरती प्रेम नाहीये, पण ती एक्सेप्ट करायला तयार नसते. पण आता पुरावा मिळाल्यावर तिला एक्सेप्ट करावंच लागणार असतं. तिला इतका राग आलेला असतो, ती सणसणीत अंशुमनच्या कानाखाली ठेवून देते, त्याची कॉलर धरते आणि बोलते, शटअप अंशू, एक शब्दसुद्धा बोलू नकोस. आता मला सगळं कळलंय. खरं तर तुझं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. फक्त तुला माझ्या ताईचा, स्वानंदी ताईचा बदला घ्यायचा होता आणि त्यासाठी तू माझ्या शरीराचा, माझ्या इज्जतीचा वापर केलास, हो ना अंशुमन? तेव्हा मल्लिका बोलते, सुष्मिता, अगं हे काय करतेस तू? हा तुझा नवरा आहे, अगं त्याचं तरी भान ठेव. तेव्हा सुष्मिता बोलते, मॉम इन लॉ, तुम्ही तर शांतच बसा. या अंशुमनला तुम्हीच खरं तर फूस लावली आहे आणि मला तर 100% खात्री आहे हा प्लॅन तुमचाच असणार आहे. तेव्हा अंशुमन बोलतो, सुष्मिता अगं असं काय करतेस तू? मी तुझा नवरा आहे, आता आपलं लग्न झालंय. तेव्हा सुश बोलते, नवरा? ज्या माणसाला स्वतःच्या बायकोच्या इज्जतीची पर्वा नाही, तो नवरा म्हणवण्याच्या लायकीचाच नाही. मी एका खेळण्यासारखी तुझी हातची भावली बनली होते, पण आता नाही. मला सगळं कळून चुकलंय. काय चूक आहे काय बरोबर आहे हे सगळं आता माझ्या लक्षात येत आहे.
सुष्मिता रागाने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र जोरात तोडते आणि जमिनीवरती भिरकावून देते आणि म्हणते, तुम्हा राजवाड्यांच्या परंपरेला आणि तुमच्या या खोट्या प्रतिष्ठेला माझा नमस्कार. अंशू, हे लग्न मी इथेच मोडते, आत्ताच मोडते. तुझ्यासारखा कपटी आणि नीच नवरा असण्यापेक्षा मी आयुष्यभर एकटी राहीन. आणि इतकंच की काय, ती आता स्वानंदीची सुद्धा माफी मागते आणि बोलते, ताई मला माफ कर, मी इन्फ्लुएन्स झाले, यांच्या बोलण्यात आले. तू माझी ताई आहेस, माझा चांगलाच विचार करतेस हे माझ्या लक्षात आलं नाही, खरंच मला माफ कर. असं म्हणतच ती हात जोडते, रडत रडत हॉलच्या बाहेर निघून जाते. सगळेच तिला अडवण्याचा रोखण्याचा प्रयत्न करत असतात, पण सुष्मिता कोणाचं काहीच ऐकत नाही. ती तर्राट तिकडून निघून गेलेली असते. तर असा काहीसा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो.